हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता तुम्हाला लागलेलीच होती. यामध्ये लाडक्या बहिणींनो ब्रेकिंग न्यूज आहे, खुश खबर आलेली आहे. वितरणाचा जी-आर आलेला आहे आणि मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं की हा जो जी-आर आहे कधीही प्रसिद्ध होऊ शकतं, कारण की हे बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो की जर या हप्त्यामध्ये जी-आर प्रसिद्ध झाला तर तो फक्त आणि फक्त 1500 रुपयाचा असणार आहे. 1500 रुपयाचा असणार आहे. काही वृत्तवाहिन्यांमध्ये चालू होतं की 3000 भेटणार आहे, 4500 भेटणार आहे, 3 महिन्याचे पैसे एकत्र एप्रिल पर्यंत येणार आहे. सगळं सगळं फेक होतं. लाडक्या बहिणींनो, आपणच आपल्या चॅनलला एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देत होतो की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या महिन्यामध्येच भेटणार आहे आणि सोबतच किती रुपये भेटणार आहे, 1500 रुपये भेटणार आहे. सगळं सांगणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे तर त्या बहिणींनी काय करावं, शेवटचे 5 दिवस उरलेले आहे, शेवटचे 5 दिवस उरलेले आहेत आणि आता जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. चला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आनंदाची बातमी पहिले देतो आणि नंतर ते ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे ते तुम्हाला सांगतो. बघा लाडक्या बहिणीनं, हे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. आपण जो मुद्दा धरून धरला आणि माझ्यासोबतच बाकीच्या युट्यूबर्सनी सुद्धा जो मुद्दा धरून धरला, तर त्या प्रत्येक युट्यूबर्सला मी मनातून थँक्यू म्हणतो. कारण आम्ही जर मुद्दा धरून पकडला नसता तर लाडक्या बहिणीनं, हे जे सरकार आहे एकदम ढोंगी सरकार आहे. बरोबर, मतलबी आहे. फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींचा वापर मतदानासाठी करता आणि जेव्हा लाडक्या बहिणींचा जो मतदान संपलं तर लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडून देतो. आपल्या मनाने हलगर्जीपणामुळे कशाही पद्धतीने केव्हाही या योजनेचा जो लाभ आहे किंवा जी-आर आहे प्रसिद्ध करतो. तर हा जो मुद्दा आहे, मला तर असं वाटतं की नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच यायला पाहिजे होता, म्हणजे गुढीपाडव्याला यायला पाहिजे होता, पण त्यांनी आज प्रसिद्ध केला. बट देर आहे दुरुस्त आहे. आम्ही केलेल्या मागण्यांमुळे आणि तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे लाडक्या बहिणीनं ते शक्य झालेलं आहे. तर चला मुद्दा समजून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लाडक्या बहिणी बघा 25-26 आहे आणि एप्रिल महिन्यापासून, एप्रिल 2026 पासून इथे काय येणार आहे, 26-27 म्हणजे जो हा जो निधी मंजूर झालेला आहे तर हा कधीचा आहे, 2025-26चा. म्हणजे यासाठी आता एक्स्ट्रा पैसे या बजेटमध्ये आलेले नाहीये, हे पहिले समजून घ्या. आणि अनेक युट्यूबर्स म्हणे की नाही बाबा, एप्रिल महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत, 3000 एकत्र भेटणार आहेत. तर नाही, हा जो निधी आहे ऑलरेडी मंजूर झालेला होता. कोणत्या डिपार्टमेंट नाही, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत हा निधी मंजूर करण्यात आला. दिनांक बघा 24 मार्च 2026, म्हणजे काल हा निधी प्रसारित करण्यात आला. मी सकाळीच व्हिडिओ बनवला, काय कधीही येऊ शकतं म्हणून तुम्ही माझे कालचे व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर पुढल्या पेजला जाऊ आपण. दिलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 25-26 आर्थिक वर्षात मागणी ही दिलेला इथे. आणि जो आर्थिक वर्षामध्ये जी मागणी झाली किती होती, 3960 कोटी इतकी होती मागच्या वर्षीची. पण ते जर महिन्यामध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे दिसतील. वाचू आपण. वित्त विभागाच्या संदर्भहीन 7/2025 रोजी परपत्रिकेद्वारे 25-26 आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवली दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र, बघा इथे दिलाय शब्द, पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026. बघा फक्त आणि फक्त कोणता महिना आहे लाडक्या बहिणीनो, फेब्रुवारीचा महिना आहे. फेब्रुवारीचा महिना आहे बस. एकाच महिन्याचे तुम्हाला पैसे भेटणार आहे. कोणीही युट्यूबर सांगत होते की वितरण म्हणजे 3000 रुपये भेटणार आहे, त्यांना सांगा की नाही, आमचे जे जीके अकॅडमीचे किरण दादा आहे ते योग्य माहिती देतात. बरोबर, एकाच महिन्याचे फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे. या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदानाने या उद्दिष्टाखाली किती, 277 कोटी 26 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे. किती आहे, 277 कोटी 26 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे. आणि या निधीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो जे वितरण आहे हे आजही होऊ शकतं, उद्याही येऊ शकतं, परवाही येऊ शकतं. आता बघूयात की हे वितरण सरकार कधी सुरू करतं ते आपल्याला बघायचं आहे. कारण की सरकार त्यांच्या हिशोबाने जेव्हा मनात आला, म्हणजे आली लहर केला कहर, नाही का, अशा पद्धतीचं हे सरकार आहे. आणि मला असं वाटतं की आज न होता तो जो लाभ आहे तो वितरण तुम्हाला उद्यापासून सुरू होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि बघूयात तुम्हाला काय वाटतं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, 19वा हप्ता तुम्हाला भेटला का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या ज्या बहिणींनी ई केवायसी अपडेट जर केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी अपडेट करा. बघा मी एक फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र मिळणार आहे का, याचं उत्तर आहे नाही. मी डेली तुम्हाला सांगायचो की फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार नाहीये. काल जी-आर प्रसिद्ध झालेला आहे, काल जी-आर आलेला आहे. तर आय होप आज वितरण होणार नाही, वितरण होतील 26, 27, 28 या तारखांमध्ये. या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो वितरण होणार आहे. आणि आय होप की आता तुम्हाला खुशखबर भेटली असेल, आनंदाची बातमी भेटली असेल, तर तुम्ही नक्की लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला तुमची ई केवायसी झाली की नाही सगळं. आता सर्वात महत्वाची बातमी की ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये, तर त्या बहिणींसाठी काय, त्या बहिणींनी लवकरात लवकर एडिट करून आपली ई केवायसी पूर्ण करावी. याच व्हिडिओच्या माध्यमातून ज्या बहिणींना
ही केवायसी केलीच नाहीये, एकदाही केलीच नाहीये, या बहिणींसाठी महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आणि सोबतच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन नवीन ई केवायसी सुरू करावं. नवीन ई केवायसी, ज्या बहिणींची ई केवायसी झालीच नाही त्या बहिणींसाठी लवकरात लवकर नवीन ई केवायसी सुरू करून त्यांचा लाभ पुन्हा सुरळीत चालू करावा, एवढीच मागणी या ठिकाणी करतो. उरले शेवटचे 5 दिवस. लाडक्या बहिणींनो, आजच हे काम करा, अन्यथा 1500 रुपये कायमचे बंद होतील. लाडक्या बहिणींनो, आणि तुम्हाला यानंतर संधी भेटणार नाही आहे. यानंतर कुठलीही संधी भेटणार नाहीये ई केवायसी पूर्ण करण्याची, एडिट करण्याची, दुरुस्ती करण्याची, बरोबर. म्हणून 31 मार्च पर्यंत हे तुम्हाला करणं अनिवार्य आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही निकष पूर्ण करावे लागतात. दरम्यान यामध्ये लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे देखील अनिवार्य आहे. जर ई केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. 31 मार्च ही लास्ट डेट आहे लाडक्या बहिणींनो. 31 मार्च ही लास्ट डेट आहे. या दिवसापर्यंत तुम्हाला ई केवायसी योग्य करायची आहे. प्रश्न वाचून तुम्हाला ई केवायसी योग्य करायची आहे, अन्यथा तुमचा लाभ बंद केला जाईल. केवायसी करण्यासाठी शेवटची मुदत संपली आहे, परंतु ज्यांच्या केवायसीत काही चुका झाल्या असतील तर त्यांना एक संधी देण्यात आली होती. महिला अजून देखील केवायसी करू शकतात, परंतु त्यासाठी आता फक्त 5 दिवस उरलेले आहेत. केवायसी दुरुस्ती करण्यासाठी फक्त 5 दिवस उरलेले आहेत. केवायसी अनेक महिलांना प्रश्न नीट कळलेला नाही, त्यामुळे त्यांनी चुकीची उत्तर दिलेली होती. दरम्यान चुकीची माहिती देणाऱ्या महिलांना लाभ बंद झाला होता, परंतु आता दुरुस्ती करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ते भेटणार नाही आहे, डबल करता येणार नाही. केवायसी करण्यासाठी शेवटचे 5 दिवस उरले, त्याआधी महिलांनी हे काम करायचे, अन्यथा त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे किंवा बंद होणार आहे. ठीक आहे. केवायसी अशी करावी. तुम्हाला माहितच असेल लाडक्या बहिणींनो, ऑलरेडी तुम्ही YouTubeवर एवढे व्हिडिओज आहे, म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाहीत. पण सर्वात महत्त्वाचं काय, तुम्ही इथे जायचं http://ladkibahn.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला गेल्यानंतर तिथे तुम्हाला केवायसीची संधी उपलब्ध आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर केवायसी करताना चुकीचे जर पर्याय निवडले असेल, जे प्रश्न तुम्हाला येतील, तुमचा जो नंबर आहे लॉग इन केल्यानंतर लाडक्या बहिणींनो, त्यानंतर तुमचा आधार कार्ड टाकायचा, फोन नंबरची माहिती द्यायची. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारतील, त्याची योग्य उत्तरे द्यायची आहेत, योग्य राईट्स उत्तर द्यायची आहेत. तर आता जर तुम्ही चुकवलं, तर यावेळी प्रश्न नीट वाचून मग त्याची उत्तर द्या. आणि जर तुम्ही इथे चुकीची उत्तरं दिलीत तर लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ बंद होईल. म्हणून काळजीपूर्वक प्रश्न वाचा. ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना आता ई केवायसी करून सुद्धा, बरोबर, जानेवारी महिन्याचा लाभ भेटलेला नाही, त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ भेटलेला नाही त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांच्यासाठी सुद्धा एक न्यूज येणार आहे आज किंवा उद्यामध्ये, आणि आपण त्यांच्यासाठी सुद्धा सविस्तर बोलणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. खुशखबर 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 आलेली आहे. आणि आपण इतक्या दिवसांपासून सरकारपुढे जो मुद्दा धरून बसलेलो होतो की बाबा लाडक्या बहिणींचं वितरण लवकरात लवकर करा, लवकरात लवकर करा. आणि लाडक्या बहिणींनो, आपल्या व्हिडिओला बघूनच आय थिंक सरकारने हा निर्णय घेतला असेल किंवा बाकीचेही युट्यूबर्सचा सहभाग असेल त्याच्यामध्ये, आणि त्याच्या माध्यमातून हा जो निर्णय आला याचं वेलकम करूयात. पण आदित्यताई तटकरेंना एवढंच म्हणू इच्छितो की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच द्यावा. सोबत आदित्यताई, तुम्हाला एकच मागणी आहे की महिलांच्या समस्या जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा. आणि जर केवायसी साठी शेवटचे 5 दिवस आहेत, तर या तारखांमध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर तुमची ई केवायसी कंप्लीट करून घ्या. आणि GR आलेला आहे, होऊ शकतं आजही वितरण होऊ शकतं किंवा उद्यापासूनही वितरण होऊ शकतं. तर जसा व्हिडिओ आहे, जसा होईल तर त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ बघायला मिळेल. नक्की लाडक्या बहिणी. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.